माझी पाककलेमध्ये आज आपण बनवतोय झटपट असा नीर डोसा. अगदी मऊ, लुसलुशीत आणि चवीला अप्रतिम असा हा डोसा इथे तयार होतो. तर त्यासाठी सगळ्यात आधी मी 1 वाटी इथे तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ आपण कोणताही घेऊ शकतो, अगदी रेशनिंगचा सुद्धा. आता हे मी 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत आणि जर का डोसे सकाळी करायचे असतील तर रात्रभर भिजत ठेवा किंवा 4 ते 5 तास हे तांदूळ भिजवून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत. तर 5 तास इथे तांदूळ भिजवून घेतलेत. मिक्सर जारमध्ये सगळे तांदूळ काढून घ्यायचे आणि इथे मी अर्धी वाटी आता ओल्या नारळाचा चव घेतलाय, त्याचबरोबर अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि आता याचं मस्त स्मूथ बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर इथे अगदी स्मूथ असं हे बॅटर तयार झालेलं आहे. एका पातेल्यात काढून घेते मी. मिक्सर जारमध्ये देखील थोडंसं पाणी घेऊन यामध्ये घालून घेते. आता हे साईडला ठेवूया. पटकन एक चटणी करूया. 2 चमचे ओला नारळ, मूठभर कोथिंबीर, 2 लसणीच्या पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आणि 2 चमचे फुटाण्याची डाळ घेऊन याचं छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर हे बघा वाटण तयार आहे. आता याला वरनं चुरचुरीत अशी फोडणी देऊयात. तर इथे 1 चमचा तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा मोहरी, मोहरी तडतडली की तुकडे करून अशा लाल मिरच्या घालायच्या आहेत. 8 ते 10 कढीपत्त्याची पानं आणि ही मस्त अशी फोडणी वरनं चटणीवर घालायची आहे. चवीनुसार मीठ घालते इथे मी. मीठ आपण मिक्सर फिरवताना घातलं तरीही चालेल. मिक्स करून घेऊया आणि इथे आपली चटणी तयार आहे. आता आपण बॅटरकडे वळूया. तर इथे बॅटरमध्ये मी पुन्हा 2 ते अडीच पेले पाणी घेतलेलं आहे. याची कन्सिस्टन्सी आपल्याला ताकासारखी ठेवायची आहे, बटर मिल्कसारखी. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. एकीकडे पॅन देखील मी गरम करत ठेवलेला आहे. थोडंसं तेल घालून पॅनला ग्रीस करून घ्यायचं. टिश्यूने असं तेल पुसून घ्यायचं आहे आणि डोसा घालण्याच्या आधी देखील बॅटर थोडंसं मिक्स करून मगच डोसा इथे घालून घ्यायचा आहे. तर जसा मी दाखवलाय तसा गोलाकार फिरवून इव्हनली सगळीकडनं हा डोसा स्प्रेड करायचा आहे. वरनं 1 चमचा तेल टाकून मिनिटभरासाठी फक्त इथे झाकण ठेवलेलं. कडा सोडवून घ्यायच्या आहेत आणि दुसरी बाजू देखील अगदी अर्ध्या मिनिटासाठी इथे भाजून घ्यायची आहे. जाळी किती छान पडलेली आहे बघा आणि अगदी मस्त मऊ लुसलुशीत असे डोसे तयार होतात. काढताना मात्र ना एखाद्या चाळणीवर काढायचं किंवा जाळीवर, म्हणजे जास्तीची जी काही वाफ असते ती निघून जाते आणि डोसे आपले ओले होत नाही. ज्यांना पाणी सुटतं, गरम-गरम डोसे ठेवले ना की त्याला पाणी सुटतं, तर ते तसं न होता छान असे मस्त डोसे आपले इथे तयार होतात. तर इथे प्रत्येक डोसा असा मी चाळणीवर काढून घेते आणि इथे सगळे डोसे मी मस्त असे तयार करून घेतलेले आहेत. आपली हिरवी चटणी देखील तयार आहे. त्याचबरोबर इथे मी टोमॅटोची टँगी चटणी देखील सर्व्ह करते. याची रेसिपी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे आणि इथे सर्व्ह करून घेते. किती छान असे हे डोसे आपले तयार झालेत. मऊ लुसलुशीत, अगदी एखाद्या रुमालाची घडी करावी तसे हे डोसे आपले इथे तयार होत आहेत. तर एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर प्लीज सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.